घर सांभाळणं म्हणजे फक्त स्वयंपाक करणं, कपडे धुणं किंवा साफसफाई करणं एवढंच नसतं. घराला घरपण देण्याचं काम एका महिलेमुळे होत असतं. तिच्या प्रेमामुळे, तिच्या त्यागामुळे आणि तिच्या काळजीमुळे संपूर्ण कुटुंब एकत्र राहते. पण एक गोष्ट अनेकदा दुर्लक्षित राहते, ती म्हणजे घरातील महिलांचे स्वतःचे मानसिक आणि भावनिक आरोग्य. अनेक महिला दिवसभर घरात एकट्या असतात. सकाळी सगळे आपापल्या कामाला किंवा शिक्षणासाठी बाहेर पडतात आणि मग दिवसभर घराची जबाबदारी त्या एकट्याच सांभाळत असतात. अशा वेळी नकळत काही सवयी लागतात, काही चुका होतात आणि काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. हळूहळू याचा परिणाम घराच्या वातावरणावर, मन शांतीवर आणि कधीकधी आर्थिक स्थितीवर सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच आज आपण अशा 12 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येक महिलेने लक्षात ठेवायलाच हव्यात. या सवयी केवळ घर व्यवस्थित ठेवण्यासाठी नाहीत, तर घरात आनंद, समाधान, सकारात्मकता आणि बरकत टिकून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक पॉईंट तुमच्या आयुष्यात उपयोगी पडू शकतो. 1. सकाळी सुरुवात घाईगडबडीत नव्हे, तर सकारात्मकतेने करा. अनेक महिलांची सकाळ खूप धावपळीची असते. घरातील प्रत्येकाची तयारी, नाश्ता, डबे, साफसफाई अशा अनेक कामांमध्ये दिवसाची सुरुवात होते. पण या सगळ्यात स्वतःसाठी 2 मिनिटे सुद्धा वेळ न काढणे ही मोठी चूक ठरू शकते. सकाळी उठल्यानंतर काही क्षण शांत बसा, देवाचे स्मरण करा, खोल श्वास घ्या किंवा मनात दिवसासाठी चांगले विचार आणा. जेव्हा दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होते, तेव्हा संपूर्ण दिवस अधिक आनंदी आणि हलका वाटतो. सकाळी घरात खिडक्या उघडा, ताजी हवा आणि सूर्यप्रकाश घरात येऊ द्या. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि मनालाही नवीन ऊर्जा मिळते. 2. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेक महिला स्वतःपेक्षा घरातील प्रत्येक व्यक्तीला जास्त महत्त्व देतात. मुलांनी खाल्लं का, पती वेळेवर जेवले का, सासू सासरे व्यवस्थित आहेत का, या सगळ्यांची काळजी घेताना स्वतःचं जेवण, विश्रांती आणि आरोग्य विसरून जातात. पण लक्षात ठेवा, जर घरातील मुख्य आधारस्तंभच आजारी पडला तर संपूर्ण घर विस्कळीत होऊ शकतं. म्हणून वेळेवर जेवा, भरपूर पाणी प्या, थोडा व्यायाम करा आणि शरीराला पुरेशी विश्रांती द्या. स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नसून ती तुमची जबाबदारी आहे. 3. घरात अनावश्यक वस्तूंचा ढीग साचू देऊ नका. काही घरांमध्ये वर्षानुवर्षे वापरत नसलेल्या वस्तू साठलेल्या असतात. तुटलेल्या वस्तू, खराब इलेक्ट्रॉनिक सामान, जुने डबे, निरुपयोगी कपडे किंवा वापरात नसलेले साहित्य घरात जागा व्यापून ठेवतात. यामुळे घर भरलेलं आणि व्यवस्थित वाटते. घर स्वच्छ आणि मोकळे असेल तर मनही हलके वाटते. म्हणून दर महिन्याला 1 दिवस काढून घरातील अनावश्यक वस्तूंची छाननी करा. हे वापरात नाही ते दान करा किंवा योग्य पद्धतीने बाहेर काढा. 4. दिवसभर नकारात्मक विचारांमध्ये अडकू नका. घरात एकटे असताना मन अनेक गोष्टींचा विचार करत राहते. कधी जुन्या आठवणी, कधी चिंता, कधी भविष्यातील काळजी. हळूहळू हे विचार मनावर ताण निर्माण करतात. म्हणून स्वतःला नेहमी एखाद्या चांगल्या कामात व्यस्त ठेवा. भजन ऐका, पुस्तक वाचा, नवीन कौशल्य शिका किंवा आवडीचा छंद जोपासा. रिकामं मन अनेकदा नकारात्मक विचारांचं घर बनतं. 5. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. स्वयंपाकघर हे कोणत्याही घराचे हृदय मानले जाते, कारण याच ठिकाणी संपूर्ण कुटुंबासाठी अन्न तयार होत असते. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याचा आणि ऊर्जेचा संबंध थेट स्वयंपाकघराशी असतो. अनेकदा कामाच्या घाईगडबडीत भांडी तशीच राहतात, ओटा नीट पुसला जात नाही किंवा काही वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात. सुरुवातीला या गोष्टी छोट्या वाटतात, पण हळूहळू त्याचा परिणाम घराच्या स्वच्छतेवर आणि वातावरणावर दिसू लागतो. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर पूर्णपणे आवरून ठेवा. भांडी स्वच्छ धुवा, ओटा पुसा, गॅस स्वच्छ करा आणि अन्न पदार्थ नीट झाकून ठेवा. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आणि नीटनेटके स्वयंपाकघर दिसले की मनालाही एक वेगळाच आनंद मिळतो. स्वच्छ स्वयंपाकघर केवळ आरोग्यच जपत नाही, तर घरात शिस्त आणि सकारात्मकता निर्माण करण्याचंही काम करतं. 6. मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापर टाळा. आजच्या काळात मोबाईल हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे, पण अनेक वेळा तो गरजेपेक्षा जास्त वापरला जातो. दिवसभरात एकटा असताना अनेक महिला वेळ घालवण्यासाठी सतत मोबाईल वापरत राहतात. एक व्हिडिओ नंतर दुसरा, एक पोस्ट नंतर दुसरी पोस्ट पाहता.
कित्येक तास निघून जातात. यामुळे वेळ वाया जातोच, पण अनेकदा मनात अस्वस्थता, चिंता आणि तुलना करण्याची भावना निर्माण होते. दुसऱ्यांचे आयुष्य पाहून आपले आयुष्य कमी वाटू लागते. त्याऐवजी त्या वेळेचा उपयोग एखाद्या नवीन कौशल्य शिकण्यासाठी, पुस्तक वाचण्यासाठी, योगा करण्यासाठी किंवा घरातील एखाद्या सर्जनशील कामासाठी करा. लक्षात ठेवा, मोबाईलचा वापर तुमच्या नियंत्रणात असावा. मोबाईलने तुमच्या वेळेवर नियंत्रण ठेवू नये. 7. घरात नेहमी प्रेमाने आणि संयमाने बोला. घरातील वातावरण सुंदर ठेवण्यासाठी सर्वात मोठी भूमिका आपल्या बोलण्याची असते. अनेकदा कामाचा ताण, थकवा किंवा मनातील चिंता यामुळे आपण नकळत चिडचिड करतो. पण आपल्या एका कठोर शब्दामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनावर खोल परिणाम होऊ शकतो. घरात लहान मुले असोत, वडीलधारी असोत किंवा पती असो, प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा. गोड बोलण्यासाठी पैसे लागत नाही, पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो. प्रेमळ शब्द घरातील नाती मजबूत करतात, गैरसमज कमी करतात आणि घरात आनंदी वातावरण निर्माण करतात. जे घर प्रेमळ संवादाने भरलेले असते, त्या घरात मानसिक शांतता आणि समाधान अधिक असते. 8. घरातील आर्थिक गोष्टीची माहिती ठेवा. अनेक महिला घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळतात, पण आर्थिक बाबींची माहिती मात्र त्यांना फारशी नसते. घरातील मासिक खर्च किती आहे, बचत किती आहे, कोणती बँक खाती आहे, कोणत्या महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज पडू शकते याची माहिती प्रत्येक महिलेला असणे आवश्यक आहे. कारण आयुष्यात कोणती परिस्थिती कधी येईल हे कोणी सांगू शकत नाही. आर्थिक बाबींची माहिती असल्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि गरजेच्या वेळी योग्य निर्णय घेणे सोपे जाते. स्वतःला आर्थिकदृष्ट्या जागरूक बनवणे ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 9. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. अनेक महिलांचे संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी समर्पित असते. सकाळपासून रात्रीपर्यंत त्या फक्त इतरांच्या गरजांचा विचार करत असतात. पण या सगळ्यात त्या स्वतःला विसरून जातात. स्वतःसाठी थोडा वेळ काढणे ही चैनीची गोष्ट नसून गरज असते. दररोज काही वेळ स्वतःच्या आवडीच्या गोष्टींसाठी ठेवा. एखादं पुस्तक वाचा, संगीत ऐका, चालायला जा किंवा फक्त शांत बसून स्वतःशी संवाद साधा. यामुळे मन ताजेतवानं राहतं, ताण कमी होतो आणि पुन्हा नव्या उत्साहाने काम करण्याची ऊर्जा मिळते. 10. नातेसंबंध जपा आणि लोकांशी जोडलेले राहा. घरात एकटं राहिल्यामुळे अनेक महिलांना एकटेपणा जाणवू लागतो. हळूहळू त्या लोकांपासून दूर जाऊ लागतात आणि याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. म्हणून मित्रमैत्रिणी, शेजारी, नातेवाईक यांच्याशी संपर्क कायम ठेवा. अधूनमधून फोनवर बोला, भेटा किंवा त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. चांगले नातेसंबंध हे जीवनातील सर्वात मोठी संपत्ती असतात. गरजेच्या वेळी आपल्यासोबत उभे राहणारे लोक असणे हे कोणत्याही पैशापेक्षा मौल्यवान असते. 11. दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबू नये. अनेक महिलांना वाटतं की आता आपलं वय शिकण्याचं राहिलेलं नाही, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. नवीन पाककृती, शिवणकाम, संगणक कौशल्य, मोबाईलचा उपयोग, ऑनलाईन कोर्स किंवा एखादी नवीन भाषा. नवीन गोष्टी शिकल्यामुळे आत्मविश्वास वाढतो, विचारसरणी विकसित होते आणि स्वतःबद्दलचा आदरही वाढतो. जी व्यक्ती सतत शिकत राहते ती कधीही मागे राहत नाही. 12. दिवसाची सांगता कृतज्ञतेने करा. दिवसभरात कितीही काम असले तरी रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे स्वतःसाठी राखून ठेवा. आज दिवसभरात काय चांगलं घडलं याचा विचार करा. कुटुंब, आरोग्य, घर, अन्न आणि आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदासाठी मनापासून आभार माना. अनेकदा आपण जे नाही त्यावर लक्ष केंद्रित करतो, पण जे आहे त्याची किंमत विसरून जातो. कृतज्ञतेची भावना मनातील तणाव कमी करते, समाधान वाढवते आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिकवते. ज्या व्यक्तीच्या मनात कृतज्ञता असते ती व्यक्ती अधिक आनंदी आणि समाधानी जीवन जगते. मैत्रिणींनो, घरात सुख, शांती, समाधान आणि बरकत टिकवून ठेवण्यासाठी नेहमी मोठमोठे उपाय करण्याची गरज नसते. अनेकदा आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या सवयीच घराचे भविष्य घडवत असतात. सकाळी सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करणे, घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, प्रेमाने बोलणे, नातेसंबंध जपणे आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने संपवणे
या साध्या वाटणाऱ्या गोष्टी आयुष्यात खूप मोठा बदल घडवतात. लक्षात ठेवा, घराला फक्त भिंती आणि छप्पर घर बनवत नाही. घरातील स्त्रीचे प्रेम, तिची समजूतदारपणा, तिची मेहनत आणि तिच्या चांगल्या सवयी घराला खऱ्या अर्थाने स्वर्गासारखे बनवतात. तुम्ही आनंदी असाल तर घर आनंदी राहील. तुम्ही सकारात्मक असाल तर घर सकारात्मकता राहील. आणि तुम्ही समाधानी असाल तर त्या समाधानाची झलक संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसेल. म्हणून आजपासून या 12 गोष्टी आपल्या जीवनाचा भाग बनवण्याचा प्रयत्न करा. सुरुवात छोटी असली तरी कालांतराने त्याचे परिणाम खूप मोठे दिसून येतील. तुम्हाला यापैकी कोणता मुद्दा सर्वात जास्त महत्त्वाचा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या आई, बहिणी, मैत्रिणी आणि इतर महिलांसोबत नक्की शेअर करा. कारण ही माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून अशाच उपयुक्त, माहितीपूर्ण आणि जीवनाला दिशा देणाऱ्या व्हिडिओंची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि आपल्या घरात प्रेम, शांती आणि सकारात्मकता कायम ठेवा. धन्यवाद.